हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आई एकविरा देवी कारला दर्शन. सिनियर सिटीजनला देवी दर्शन करायचं तर डोलीची सुव्यवस्था, देवीचा अभिषेक करायचा असेल तर पूर्ण सामुग्रीचे डिटेल्स, परत कोणाला कॉन्टॅक्ट करायचा ते कॉन्टॅक्ट डिटेल्स, तसेच आई एकविरा देवीचे माहेरघरा मंदिराबद्दल माहिती. प्लीज सबस्क्राइब टू माय चॅनल नाव, लाईक शेअर अँड कमेंट द व्हिडिओ. 8 ते 15 दिवस आधी आपल्याला बुकिंग करावी लागते. हां, त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अच्छा, मग त्याच्यासाठी कॉन्टॅक्टसाठी नंबर काय आपला? कॉन्टॅक्ट तर तुम्हाला आवडीनुसार देवीचे घेऊ शकतात. ओके दादा, आपले शॉप नंबर आहे ना वाटते. अच्छा, शॉप नंबर बघू शकता आणि फोन नंबर डिस्प्ले. एकविरा देवीचं माहेरघर दादाने ॲड्रेस दिलेला आहे, तिथे आपण दर्शन घेऊया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मेहू चिपळूणकर. मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि आपण कुठे आहेत बघा, आजूबाजूला तुम्ही फ्रेममध्ये बघू शकता. तर मित्रांनो, आपण आहोत खोपोलीच्या जवळपास खालापूरचा जो फूड प्लाझा आहे एक्सप्रेस हायवेवरचा, आपण तिकडे आहोत. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. कॅप्शनमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे आपण कुठे चाललो तर आपण चाललो आपल्या आदिशक्ती एकविरा मातेच्या दर्शनाला. या एकविरा आई माऊलीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, अजून आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. असं दिसून येतं की आपले तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत, व्ह्यूज येत आहेत, कमेंट्स येत आहेत, पण आपण सबस्क्राईब करायला विसरतो आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन इनेबल. एकविरा आईचं दर्शन घेऊया. पहिलं 5 पायऱ्या मंदिर. या 5 पायऱ्या मंदिराचं दर्शन घेऊया. उडपी रेस्टॉरंट, इथे आपण आल्यानंतर आपल्याला स्नॅक्स करणार आहोत. हे आपण नेहमीचं उडपी रेस्टॉरंट. मित्रांनो, आपण आता एकविरा दर्शना आई एकविरा 5 पायऱ्या पादुका मंदिर. आई एकविरा माते की आई एकविरा प्रसन्न 5 पायऱ्या मंदिर दर्शन घ्या. मित्रांनो, भटजी बुवा आहेत. देवीला आपल्या यूट्यूब माध्यमातून दर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. या आपण दर्शन घेऊया. सुंदर असं देवीची मुखवटा आणि रूप, हार घालतात भटजी. 5 पायऱ्या मंदिर एकविरा माता. चला मित्रांनो, बघू शकता आम्ही गड सुरुवात केली आहे कारल्याचा. एकविरा दर्शन आलं आहे तर आई एकविरा त्याची टोपी घालून दर्शन घेऊया. या दादाकडून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी 5-10 मिनिटात आपण एकविरा आईच्या मुख्य द्वारापाशी आलेले आहोत. आम्ही आमचं नेहमीचं घेतो दुकान शॉप एकविरा पुष्प भांडार. अगदी बघा मेन गेटपासून लागूनच आहे दादांचा. आणि तसं दुसरं एक दादा आहे. हॅलो हांदी, हे बघा दादा. या दादांकडे आम्ही नेहमी घेतो, बरोबर दादा? चला ओटी आणि हे घेऊया, श्रीफळ, वेणी आणि आई देवीचं दर्शन घेऊया. हे बघू शकता आईचं मंदिर आहे आणि आपण दर्शन घेऊ, बरोबर? आपल्या चॅनलचा प्रोफाईल फोटो ठेवलेला आहे, तो आपण देवीचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत. आईला नगारा वाजवून घेतला, बरोबर आनंदी? बघा काकांनी दिलाय नगारा वाजवायला अद्वैतला. आणि तिकडे बघ, ए मजा ऐकविरेचा उदय उदो मला एकविरा माते की दे तर आपण चांगलं आपलं दर्शन करेल अशी आशा अपेक्षा आहे. आपलं छान झालं. हे आई एकविरा देवस्थान विश्वस्त मंडळ आहे. बघू शकता सगळे विश्वस्तांची नावं आहेत. इथे दादा आहेत. हॅलो. आणि असे ताई होत्या आणि देवीचं दर्शन हे तुम्हाला झूम करून दाखवतो. अद्वैत, आनंद, आपलं दर्शन झालं बरोबर व्यवस्थित? कसं झालं दर्शन? आज गर्दीचं कमी आहे, मस्त मनसोक्त दर्शन झालं. देवीचे शुभारंभ घेतले आणि विशेष म्हणजे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवू. यूट्यूब चॅनलवरसाठी देवीचे आशीर्वाद घेतले. बघा आपल्या प्रोफाईल फोटोवर जसा एकविरा देवीचा पिक्चर आहे, जसं तुम्हाला माहिती आहे. तर देवीच्या आशीर्वादाने आपल्या पुढच्या प्रवासाला यूट्यूबच्या सुरुवात करूया, बरोबर आनंदी? तर हे बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दर्शन घडायचा प्रयत्न केला. बघू शकता आई एकविरा माती की जय. आई एकविरा माऊली. बघा आपला प्रोफाईल फोटो देवीच्या आपण पुढ्यामध्ये ठेवला आहे. तुम्ही TV वरच्या स्क्रीनमध्ये बघू शकता.
दादा लास्ट टाइम आपण देणगी ते देवीला देतो. दादा आपलं नाव काय? अरुण नामदेव देवकर. अच्छा बरोबर. आज भक्तांचा थोडा कमी आहे बरोबर, सुट्टीचा दिवस असल्यामुळे आहे. मग उद्यापासून परत सुरुवात होईल. उद्यापासून परत सुरुवात होणार. चालेल. चला सकाळ सकाळची वेळ 8:30ला छान दर्शन झाले आहे. ते दादा नेहमी हेल्पफुल असतात. आणि इकडेच एक दादा आहे. हॅलो दादा नमस्कार. आपलं काय नाव? अच्छा तुम्ही देणगी कक्षासाठी असतात ना? अच्छा. तर दादा मला एक प्रश्न विचारत होता, आमच्या सबस्क्रायबर मंडळापैकी कोणाला देवीचा अभिषेक करायचा असेल तर ओके, मीचा अभिषेक हा 2-3 वर्षापूर्वी केला होता. तर हा किती दिवस आधी आपल्याकडे बुकिंग करावं लागतं? 8 ते 15 दिवस आधी आपल्याला बुकिंग करावी लागते. हां. त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अच्छा. मग त्याच्यासाठी कॉन्टॅक्टसाठी नंबर काय आपला? कॉन्टॅक्टसाठी नंबर आहे 9272107400. ओके मित्रांनो, नंबर नोट करा आणि दादांना संपर्क साधा. तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर 2 आठवड्या आधी करावं लागतं. आणि त्याच्यावर काही सामुग्री आणायला असेल त्याची तुम्ही डिटेल माहिती देऊ शकता बरोबर? अच्छा ते तुम्हाला मी दाखवतो. दादा आपला नंबर परत एकदा सांगा प्लीज. 9272107400. ओके थँक्यू व्हेरी मच. या आपण दादांनी जी माहिती दिली त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. कोणाला आई आपल्या आदिशक्ती एकविरा देवीचा अभिषेक करायचा असेल तर 2 आठवडे आधी कळवा. आणि ही सामुग्री लागते. नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. पण आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो आहे, तर इन्फॉर्मेशन शेअर करावी असं मला वाटलं. बरोबर अद्वैत? नोंदणी दादानी मगाशी दिलेला फोन नंबरवरती तुम्ही कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता. आता आपल्याकडे दादा नोव्हेंबर महिना चालू आहे बरोबर, तर आता किती तारखेपर्यंत बुकिंग जरा अंदाजसाठी? सध्या डिसेंबर महिन्याची झाली असेल बरोबर? भरपूर बुकिंग झालेले आहेत. नमस्कार दादा. ताई तुम्ही इकडच्या सेविका आहेत बरोबर? आपलं नाव? मग तुम्ही ते इकडच्याच रहिवासी आहे, आई देवीच्या तुम्ही सेवेमध्ये असता. चला बरं वाटलं तुम्हाला भेटून. आपले व्हिडिओ बघत जा मग. हां का? थँक्यू. दादा आपल्या इकडच्या ओळखीत आहे, त्यांनी चहा ऑफर केला बरोबर? आधी तू घेतला चहा? दादा क्विक आहे हा अद्वैत. माऊली की जय. माऊली की. आधी सेवा करतोय बघा. हो हे बघा काका बघा काय म्हणताय, सेवा करते बरोबर अद्वैत? माते की जय. चला आनंदी आपलं दर्शन कसं झालं? दर्शन छान झालं बरोबर. गर्दी वगैरे नव्हती त्यामुळे आपला बराच मंडपामध्ये थांबायला मिळालं. आई देवीचं परत आपण दर्शन घेतलं आणि सुंदर असं देवीचा आपण फोटो आणि व्हिडिओ क्लिपमध्ये घेतलेला आहे. तर मित्रांनो ह्या डिटेल व्हिडिओ मार्फत तुम्हाला काय दाखवलं तर आई देवीचं दर्शन दाखवलं, एकविरा मातेचं. आता आपण देवीच्या कुठच्या मंदिरात जाणार आहोत? देवीचं माहेरघर. ओके, त्याचा मी डिटेल ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन. अजून एक आपण एकविरा देवीचं मंदिर माहेरघर बघणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये दादांनी माहिती दिली, कोणाला एकविराईचा जर अभिषेक करायचा असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय, त्याला सामुग्री काय लागते आणि अमाऊंट काय याचं डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी बघू शकता. तर हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे बरोबर आनंदी? ओके, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. या भेटूया पुढे आपण. या पुढे कुठे जायचं कोणाला? एकविरा देवीचं माहेरघर दादांनी ॲड्रेस दिलेला आहे, तिथे आपण दर्शन घेऊया पुढे. या व्हिडिओमध्ये पुढे शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो. आनंदी थांब. ठाणे. ठाणे कुठचा एरिया? अच्छा, आम्ही सर ठाण्याचं आहोत, ठाणा कॅडबरी सिग्नल. तर दादा तर आपल्या युट्यूब चॅनलवरती येणार आहेत. अच्छा राजस्थान. अच्छा आपलेच भाऊ बंधू आहेत. ओके थँक्यू. असा काय परिसर बघा, मस्तपैकी वातावरण आहे जबरदस्त. सकाळचे वाजले आहेत 8:45 8:45 आणि वातावरण तुम्ही बघू शकता. चला आज गर्दी करायचं, दर्शन छान झालं. दर्शन झालंय. असा काय आजूबाजूचा परिसर, भक्तांचा ओघ आज कमी आहे. आणि आपण आता पुढे चालले आहोत एकविरा देवीच्या माहेरघराला. ही बघा लेणी, कार्ला लेणी. 9 वाजता कार्ला लेणी चालू होते. तिकीट घरामध्ये तुम्ही तिकीट घेऊन इथल्या लेणींना पुढे जाऊन एक्सप्लोर करू शकता. मस्त सुंदर असं दर्शन बघा. सकाळचे 9:15 झालेत, सूर्योदय व्यवस्थित झालेला आहे. हे चंद्रदेवता असं कुठेतरी बारीक दिसतंय बघा. बघा इथे सेंटरला बघा. आणि छान असं मंदिर परिसर. आई एकविरा कार्ला आदिशक्ती आपली माऊली. इथे आई एकविराला येते. आणि कार्ला लेणी तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर असे काय रेट्स आणि टायमिंग दिलं आहे 9 ते 5. ओके, सकाळी 9 ते 5 असं मेन्शन केलं आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह डिटेल्स कॅप्चर करू शकता. आपण आता एकविरा परिसर कार्ला लेणी बघितली आणि आता आपण खाली उतरतो. दादा चला येतो आम्ही. दुकान नंबर 1 आपलं बरोबर. भेटू पुढल्या वेळेला.
चला आता दुकानं प्रॉपर शॉप उघडली आहेत. सकाळचे वाजलेत 9. ओके, आता भक्तांचा ओघ चालू होईल. बघा इथे पेढे प्रसाद वगैरे ताईंच्या दुकानात पेढे प्रसाद भरपूर आहेत. बरोबर ताई? ओके, मला तर खूपच आवडले दादांच्या दुकानामध्ये. हॅलो, नमस्कार दादा. कितीला दादा हार साधारण? 300 350 घ्याप्रमाणे आपल्या भक्तांना आवडेल. आणि टोप्यास आपल्याकडे छान आलेत. बरोबर, 50 रुपये टोपी. मस्तपैकी हार आहेत. दादांचा शॉप नंबर दुकान नंबर काय? 7 नंबर लक्षात ठेवा. 7. आपलं आडनाव वैभव आखाडे म्हणून नक्की भेट. आणि दादा साड्या वगैरे आहेत ना देवीच्या ओटीसाठी. बघा देवीच्या ओटी तुम्ही साडी जर घाई आपली भाविकांची राहून जाते तर तुम्हाला बऱ्याचशा साडीचं कलेक्शन इथे मिळू शकतं. बरोबर दादा? साड्या आपल्याकडे 9वारी आहेत का 6वारी आहेत या? अच्छा, पाहिजे तशा. आणि तिचे रेट साधारण 400-500. अच्छा, घ्याल त्याप्रमाणे. पण विसरलात तर इथे सोय होऊ शकते. सुंदर देवीच्या सुंदर अशा छान फोटो आहेत. बरोबर, फोटो फ्रेम दादा. तरी पण याची रेंज काय असेल? आपली जे वरचे मोठे फोटो आहेत ते अंदाज? अच्छा. आणि लहान आहेत ते पुढचे? 100-50 सगळे लहानात लहान. बघा ह्या दादांचं शॉप आहे इथे. दादा आपल्या शॉपचं नाव काय? ऐकविरा पुष्प भांडार. आणि असे तुम्हीच असतात बरोबर? आणि टायमिंग काय शॉपचं या? 7. तर देवीचे इथे मुखोटे सुद्धा आहेत. ओके, आत्तापर्यंत आपण फ्रेम बघितल्या देवीच्या. मुखोटेचा बघू शकतात. देवीची इथे मुखोटे सुद्धा आई इकडे दर्शन आलं. लहान मुलांसाठी टॉईज वगैरे सुद्धा आहेत. बघा असं काय दुकानाचं नाव आहे. आणि वरती टोप्या. सुंदर असं कलेक्शन या दुकानामध्ये आहे. बघा मित्रांनो, मुखोटे सुंदर असे. आई एकिरा माते की जय. दादांचा स्टॉल आहे हे बघा दादा. आणि आद्वैतने काय घेतलंय? मून बॉल. इथून आपण फोटो घेतला होता. मून बॉल दाखवा आम्हाला. ओके, कुठे दादा आपल्या मुखोटाची प्राइस रेंज किती आहे? 550 आहे. गोल्डन वाला मोठा वाला 550 आहे. अच्छा, आणि सिल्वर मध्ये ते सेम प्राइस लहान सेम प्राइस, फक्त कलर तुम्हाला आवडीनुसार देवीचे घेऊ शकतात. ओके दादा, आपले शॉप नंबर आहे ना वाटते? अच्छा, शॉप नंबर बघू शकता. आणि फोन नंबर डिस्प्ले करा. अरे वा, कॉन्टॅक्ट नंबर हाच आहे ना दादा? जर कोणाला इथे डिटेल माहिती घ्यायची असेल तर दादांच्या शॉपला भेट द्या. आणि कॉन्टॅक्ट नंबर महत्त्वाचा त्यांना तुम्ही बेसिकली कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, उपलब्धीसाठी. चला, थँक्यू दादा. आपण रिटर्न प्रवास करतोय. दादांचं वरती शॉप आहे तिथे सामान घेऊन चालत. बरोबर दादा? आपल्या विक्रीसाठी. आणि छोटी दिदी सुद्धा आहे. हॅलो दिदी. चला, आता आपण आलो देवीचं दर्शन घेऊन कुठे? 5 पायऱ्या मंदिर. बरोबर. चला, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता 5 पायऱ्या मंदिर. परत आपण उतारायला आलेलो आहोत. भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी. त्याप्रमाणे आता वाजल्यात 9:15 आणि आता झाले नाश्त्याची वेळ. तर आपण आपल्या फेमस आवडत्या उडपी रेस्टॉरंट एकविरा कारला इथे आलेलो आहोत. 5 पायऱ्या मंदिरच्या अगदी समोर आहे. छान असं इथे नाश्ता मिळतो, स्नॅक्स. या आपण उतरून आलो गड. आणि बघा खट्टा मट्टा टाइमपास आयटम. लहानपणीची आठवण झाली. मसाला मार्के, शेंगा आहेत, बोरं आहेत. बघा आवळे आहेत, शेंगा या दादांकडे. खट्टा मिठ्ठा आयटम काय का नंदी मस्तपैकी. एकविरेला जर डोलीने जायचं असेल, कोण वयस्कर सिनियर सिटीजन आहे, गाडी पार्किंगपर्यंत तुम्ही आणू शकता. ओके, गाडी ते पार्किंगमध्ये आल्या अर्धा गडावरती डोलीची सोय आहे. इकडे बघा इथे स्टार्टिंगलाच कोणाला डोली वयस्कर सिनियर सिटीजन जायचं असेल, आईच्या दर्शनात जाऊ नाही शकत तर डोली आहे इथे. एकविरेला जर डोलीने जायचं असेल, कोण वयस्कर सिनियर सिटीजन आहे, गाडी पार्किंगपर्यंत तुम्ही आणू शकता. ओके, गाडी ते पार्किंगमध्ये आल्या अर्धा गडावरती डोलीची सोय आहे. इकडे बघा इथे स्टार्टिंगलाच कोणाला डोली वयस्कर सिनियर सिटीजन जायचं असेल, आईच्या दर्शनात जाऊ नाही शकत तर डोली आहे इथे. आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर. या देवी आईचं दर्शन घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं धन्यवाद. हा व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे पार्ट 2 मध्ये. तेव्हा आपण एकविरा आईचे माहेरघर आणि लोणावळ्याचा आजूबाजूचा परिसर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर नक्की पार्ट 2 ही पहा. थँक्यू.